आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक असं स्वागत करूया. नक्कीच जे उशिराने प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन झालेत AK स्पोर्ट्स या युट्यूबच्या चॅनलवर, त्यांचा सुद्धा हार्दिक असं स्वागत करूया. पहिली सेमीफायनल तुमच्या समोर येते आहे. एका बाजूला ओम साई फायटर संघ तर दुसऱ्या बाजूला गुड्डू 11 पोफळकर संघ. जोरदार टाळ्या होत्या या सेमीफायनल साठी. पहिला चेंडू पहिल्या सेमीफायनलचा निखिल ठमके विरुद्ध रोशन सुतार. यावेळी मात्र सेमीफायनलची सुरुवात कशी केली आहे ती मात्र रोशनने या षटकाराच्या साह्याने केली आहे. रोशनने सांगितले की आम्ही 3 सामने जिंकलोय जरूर, परंतु सेमीफायनल सुद्धा आमच्या संघासाठी तितकीच महत्वाची आहे. आणि या प्रमुख सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर निखिल सारख्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर तुटून पडलाय. पहिला चेंडू आलाय षटकारासाठी. या वेळेला सुद्धा लगातारचा दुसरा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चेंडू सरळ सीमा पार. षटकार पहिल्या चेंडूवर तुटून पडलाय. पहिला पहिल्याच 2 चेंडूवर मात्र कर्णधाराच्या मनात संभ्रम निर्माण केलाय रोशन सुतार या फलंदाजाने. 2 चेंडू मध्ये 2 षटकार. हॅट्रिक येईल का? आणि हॅट्रिक तर होणार नाही आहे, परंतु चेंडू 1 बाउन्स. सीमारेषा पार चौकार. फायनल मध्ये काय बेधडक सुरुवात केली आहे. या वेळेला सुद्धा इथे मात्र रोशन सुतारचा बॉल बघा तुम्हाला पाहायला मिळतो. 3 षटकार 1 चौकार. असं म्हणतोय की तुम्ही कितीही विचार करा, इथे मात्र फक्त माझीच हवा असणार आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर निखिल ठमके जो आहे जो आयकॉन आहे त्या गोलंदाजावर 3 षटकार आणि 1 चौकार लगवलाय. आता मात्र जर गुड्डू 11 पोफळकर संघाच्या डगआउट मध्ये सुई जरी पडली ना तरी सुद्धा आवाज येईल इतकी शांतता त्यांच्या डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. परंतु इथे मात्र कमबॅक करून दिले निखिल ठमकेने सुद्धा. तो सुद्धा सांगतोय जरूर माझ्याकडून चुका झाल्यात, परंतु त्या चुकीचं दुरुस्ती मी लगेचच करून दाखवणार आहे. 5वा चेंडू आलाय निर्धाव पद्धतीचा. आणि अल्पेश बिरजे आणि प्रतुल गोवर्धन यांच्याकडून 100 पारितोषिक रोशन सुतार याच्या फलंदाजीसाठी आलाय. मात्र कट करायचा होता, परंतु तितकसा बॅटचा संपर्क होत नाहीये. बाईकच्या स्वरूपातली ही 1 धाव येते. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव आल्या. आतापर्यंत 23 धावा. पहिलं षटक कुणाचं राहिलंय तर ते मात्र रोशन सुतारचं राहिलंय. ओम साई फायटर संघाचं राहिलंय. पहिलं षटक संपलंय आणि तब्बल 23 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सर्वच खेळाडू किंबहुना क्रिकेट रसिक म्हणत होते की पहिली सेमीफायनल कशी होईल, कारण ओम साई फायटर संघ गुड्डू 11 पोफळकर संघ या 2 संघांदरम्यान ही पहिली सेमीफायनल होती. पहिल्या सेमीफायनलच्या पहिल्या षटकामध्ये अक्षरशः आपल्या बाजूने सामना झुकवलाय की काय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये. रोशन सुतारची काय बॅटिंग, अक्षरशः आग ओकणारी बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. निखिल ठमके सारख्या एका उत्कृष्ट गोलंदाजावर जर तुम्ही 23 धावा खेचून आणू शकताय
तर इथून त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय आणि जर याच आत्मविश्वासाने फलंदाजी केली ना तर मात्र रोशन सुतार आणि पवन झावरे अजून देखील स्ट्राईकला आलेला नाहीये. पवन झावरेची बॅटिंग सुद्धा तितकीच महत्वाची आहे या मॅच मध्ये. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. शुभम सन्मान्य रुपेजी टमके यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. ते जर आपण पाहिलं तर मात्र 7 चेंडू नंतर पवन झावरे हा मात्र फलंदाज स्ट्रायकर इनला तुम्हाला पाहायला मिळतो. 24 धावा धावफलकावर आहेत आणि 24 मधील एक बाईकची होती, परंतु 23 धावा रोशन सुतार या एका फलंदाजाच्या आहेत. ही सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. तर मात्र शुभम गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. दुसरा चेंडू घेऊन थोडासा फास्ट घ्या, कारण जे 3 सामने आहेत ना, सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 आणि फायनल, तिन्ही सामने आपल्याला 5-5 षटकांचे खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडस आपण सहकार्य करा. पुन्हा एकदा शुभम यावेळेला फुलटॉस, तितकासा चेंडू बॅटवर येत नाहीये. आउटसाइड एज घेतली नंतर एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव फक्त घेतली जाते. आता मात्र पवन फक्त साईड हिरोचं काम करतोय, कारण आता हिरो कोण आहे तर मात्र रोशन सुतार आहे. त्याची बॅट तितकीशी तळपली आहे आणि त्याला स्ट्राईक एंडवर आणणं खूप महत्वाचं आहे आणि तसंच पवन झावरेने करून दाखवलंय. मी विनंती करेन ओम साई फायटर संघाचे किंवा जे खेळाडू बाउंड्री लाईनच्या आत बसलेत त्यांनी थोडंसं बाहेर व्हा, कारण तिथे क्षेत्ररक्षक आहे. ओके, धन्यवाद. कारण त्या क्षेत्ररक्षकाला कोणती अडचण निर्माण झाली नाही पाहिजे. यावेळेला मात्र नो चेंडू प्लस चौकार आणि 5 मोफत स्वरूपातल्या धावा, सीमा पार चौकार. घेतल्यात का पवन? या चेंडूवर 2 घेतल्यात ना. ओके, 32 धावा धावफलकावर आहेत.
2 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र ओमसाई फायटर संघाची ही अवस्था आहे. काय एफर्ट दाखवलं होतं निखिल याने. खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी 100 नाही तर जवळपास 1000% त्याने दाखवले, कारण तो झेल काही होऊ शकला नाहीये. पुन्हा एकदा मॅच चालू होते. पंचांचा इशारा येतोय. पुढचा चेंडू घेऊन शुभम रोशनसाठी. या वेळेला मात्र वाईट चेंडू आहे. बराचसा बाहेरून जाणारा चेंडू. मात्र पंचांनी सांगितलं की वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाईल. त्या एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 33 या आकड्यावर. दुसरं षटक फक्त मार्गस्थ चालू आहे आणि या दुसऱ्या षटकाच्या प्रगतीपथावर असताना मात्र या वेळेला सुद्धा रोशन सुतारचा धमाका. चेंडू सीमा पार. षटकार. इथे मात्र जेबीडी भिसे संघ आहे ना, तो विचार करत असेल की हा फॉर्म पूर्ण सीझन मध्ये कुठे होता, कारण काय फलंदाजी केली आहे रोशन सुतारने. यावेळेस सुद्धा आउटसाइड आहे. चेंडू सीमारेषापर्यंत जाईल का, आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार आणि हा रोशन सुतारचा वार. आमचे मित्र यतीन धुमाळे यांचं सुद्धा इथे शुभ स्वागत होते. यतीन धुमाळे यांचं इथे मात्र सहर्ष स्वागत असेल. त्याच वेळेला आमचे डीजे मास्टर साहिल बांबुडे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन होते. साहिल आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत असेल. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 43 धावा. इथे मात्र संघ मालक थोडेसे खुश आहेत. आणि असं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जे आपल्या पंचक्रोशीतील असेल त्यांनी मात्र व्यासपीठाजवळ या, कारण आयोजकांच्या वतीने विनंती येते, कारण ही स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. आणि जर तुम्हाला रोशन सुतारची फलंदाजी अनुभवायची असेल तर मात्र व्यासपीठासारखं दुसरं नक्कीच जागा नाहीये. काय फलंदाजी रोशन सुतारची. 43 धावा आणि वैयक्तिक जर तुम्ही पाहिलं ना तर पवनची फक्त त्यातील 1 धाव आहे आणि 39 धावांवर खेळतोय तो मात्र एकटा रोशन सुतार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोशन सुतारसाठी. 2 षटके झालेत आणि 43 धावा आहेत. आणि सतेज जंगम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्याच वेळेला सुशील खांडेकर यांच्याकडून जर 50 आली तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेला मात्र यॉर्कर आणि ते काय घडलं. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय प्रणव खांडेकर. मात्र पवन झावरे आज काळानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला तुम्हाला पाहायला मिळतोय. पवनची बॅट सुद्धा रोशन सारखी तळपली ना तर यदा कदाचित 5 षटकानंतर 100 सुद्धा होऊ शकतात. आतापर्यंतचा या लीग स्पर्धेमधला सर्वात मोठा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अध्यक्षांच्या टीमचा, अर्थात सुशील भाऊ खांडेकर, ओमसाई फायटर्स आणि राकेश गोवर्धन यांचा संघ. चला सामन्याला खरी मजा आता पाहायला मिळतोय.
रोशन खांडेकर, रोशन सुद्धा याच्यात बॅट मध्ये आपल्याला चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर पवन झावरे इथं सुद्धा तलपून बसला आहे. त्यानंतर प्रसाद खैरे सुद्धा चांगलं बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. पुढचा चेंडू या, हा सुद्धा कव्हरला मारलाय. कव्हरला जाईल का चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा सुद्धा येते दंडनी षटकार. धाव संख्या झालेली ती 88, डबल 8. काय स्कोर पाहायला मिळते आपल्याला या स्कोर बोर्ड वरती. अक्षरशः धुळदाण करून टाकले गुड्डू इलेव्हन पोपलगड या गोलंदाजांची. अक्षरशः तुफान ओळखलंय मैदानामध्ये. पवन, प्रसाद आणि रोशन सुद्धा चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू असेल. हो हो हो, हा सुद्धा बराच लांब. हा सुद्धा झाल्या 94. पाहूया अर्धशतक पूर्ण होणार का. सुशील भाऊ खांडेकर नुसतं फिरायचं नाही तर बक्षीस सुद्धा लावायचं आहे. 50 रन जर केलं तर 500 रुपये. मी बोलल्याप्रमाणे अध्यक्षाने 500 रुपये आलेले आहेत पवन झावरेला. वैयक्तिक झालेले आहेत धाव संख्या सांगायचं आहे. चेंडू द्यायचा, 2 चेंडू आहे ना बाकी. 2 चेंडू असतील हो. हा 2. चला आणि सर्वांनी टाळी वाजवतात. पवन झावरे याचा अर्धशतक. इथं मात्र तलपून उठलाय. चला हा मजेचा भाग राहिला. पुन्हा एकदा पाहूया. धाव संख्या पोचल्या त्या 2 मिनिटं. 2 मिनिटं तू काय थांबवलंस का. 55 स्टार्ट करायचा. धाव संख्या झाली ती 95. या आकड्यावरती पाहूया अर्धशतक 100 होणार. चला दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी रेवली त्याच्या समेत असेल अवचितगडचे माऊली. हा कॉईन द्यायचा आहे. चला असू द्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेक करण्यासाठी पॅनल मध्ये यायचं आहे. चला कोण. हॅलो. चला सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. ओमसाई फायटर्स विरुद्ध गुड्डू इलेव्हन पोफळगड. पहिल्या इनिंग मध्ये ओमसाई फायटर संघाने एक धावांचा डोंगर उभा केलाय. एक 95 धावांचं एक डोंगर उभा केला आणि एक 96 धावांचं आव्हान गुड्डू इलेव्हन पोफळगड संघासमोर ठेवलंय ते ओमसाई फायटर संघानं. होत नाही तर काय करू. चला टॉस उडवण्यासाठी मला वाटते समालोचक आपण कृपया यावं इथे. आदेशजी पोकळे असतील, प्रशांतजी जंगम. एक सेमीफायनलचा जसा सामना बघायला पाहिजे प्रेक्षकांना, तशा प्रकारे एक फलंदाजी इथे ओमसाई फायटर संघाच्या फलंदाजांनी केली. त्याच्यामध्ये सलामीला आलेला फलंदाज रोशन असेल, त्याच्या समवेत पवन असेल, नंतर आलेला वनडाऊन फलंदाज प्रसाद. एक सुंदर जी फटकेबाजी केली 3 फलंदाजांनी आणि 30 चेंडू मध्ये तब्बल 95 धावांचं डोंगर एक उभं केलं. मला वाटतं 2 दिवसांमधील पहिलाच सामना असेल जी 90 पार केलेली आहे धावांमध्ये. एक प्रेक्षकांना बघण्यासाठी सुद्धा एक आनंद मिळाला. हॅलो. आता टॉस बॉस मध्ये आपण बघतोय दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. टॉस साठी असेल तो जय भवानी रेवली विरुद्ध अवचितगडचे मावळे. हॅलो हॅलो कॅमेरा. कॅमेरामॅन काय बोलते पंच. चला सामना चालू करून घ्या. आपण पाहतोय नाणेफेकीचा खौल या 2025 मध्ये आपण पाहतो मीडा प्रीमियर लीग पर्व दुसरं. आपण सन्माननीय चंद्रकांतजी ठमके असतील, यतीनजी धुमाल, सन्माननीय विलासजी ठमके यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या होणाऱ्या सेमीफायनल दुसऱ्याचा इथे नाणेफेकीचा कार्यक्रम करू. सर विनंती असेल कॉल कोणाचा असेल. ओमकार मोरे अवचितगडाची माऊली या त्यांचा कॉल असणार आहे. टेल इज द कॉल. आपण पाहतोय टेल येतोय. निश्चितपणे ओमकारकडे मी जातोय. सर्वप्रथम नक्कीच शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. ओमकार आपण पाहिलं जो अगदी नावाजलेला संघ होता गुड्डू इलेव्हन पोफळगड, त्या संघाची आपण अवस्था पाहिली
तब्बल 90+ इथं धावफलका जोडल्या गेल्या. काय प्लॅनिंग असेल, कारण समोरचा संघ स्वतः संघाने एक अर्धशतक स्वतः साजरं केलं, दुसरं अर्धशतक साजरं करण्याच्या उंबरठ्यावर होता. काय प्लॅनिंग असेल वैभवच्या बाबतीत तुमची? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षणच स्वीकारू, कारण आम्ही तिन्ही मॅच आमची टॉस हारून आमची बॅटिंग आलेली, पण सर्व मॅचेस आमच्या जवळपास गेलेल्या, सर्व म्हणजे वन साईड झाल्या नाही. प्रत्येक एक शेवटच्या बॉलापर्यंत मॅच गेली. पण आता आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारून त्यांना कमीत कमी धावांवर रोखू. नक्कीच वैभव, तुमची काय प्लॅनिंग असणार आहे? सर्व हा संघ देखील मजबूत आहे, फलंदाजी असेल मग गोलंदाजी, तुमचा माइंडसेट काय असणार आहे? सारल्यानंतर थोडंसं टेन्शन आलं, आम्हाला सुद्धा क्षेत्ररक्षणच करायचं होतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही, काही होऊ शकतो. आम्ही सुद्धा आमच्या वाटीला फलंदाजी आले तर आम्ही ते जशी आम्ही फलंदाजी बघितली तशी आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण आमच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे आमचं जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल, कारण की समोरच्या संघात सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी सुद्धा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना जास्तीत जास्त रन्स डिफेन्स करण्यासाठी देऊ शकतो. पाहूया किती कसं काय होतं ते सामन्यामध्ये समजेल. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया आपण सन्माननीय चंद्रकांतजी ठमके यांच्याकडे. सर, काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? एक आयोजन, आपल्याला माहिती आहे स्पर्धा कशी आहे, मात्र जो बाहेरून जाणारा प्रवासी आहे ना, त्याने पाहिल्या तर कमीत कमी 1 ते 1.5 लाखाची स्पर्धा असेल, त्याला हे सर्व चित्र पाहायला मिळेल. काय म्हणाले या मोठ्या स्पर्धेबद्दल? प्रथमतः या मैदानावरती खेळाडू खेळतात त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा असतील. आणि आमच्या मेढा पंचक्रोशातील प्रत्येक गावागावातून सामने घेऊन आता ही मेढा प्रीमियर लीग सादर केली, त्याच्याबद्दल फार उत्सुकता वाटते की त्याच्यामध्ये त्यांना खेळाडूंना मार्गदर्शन करणारे किंवा सहकार्य करणारे आजच्या या मेढा विभागातील युवा नेते मयूरजी खैरे असतील. त्यांनी या मुलांना चांगला योगदान दिला, चांगलं ग्राउंड तयार करून दिलं. त्यामुळं आज या सर्व प्रेक्षक रसिकांना चांगला आनंद लुटता येतोय आणि खेळाडूंना सुद्धा चांगला पेज मिळतोय की त्यांना असे हवे तसे फटके मारता येतात, पाहिजे तशी फिल्डिंग करता येते. नाहीतर आमच्या खेडोपाडी जेव्हा सामने सादर करतात त्यावेळेला शेताडीमध्ये ग्राउंड तयार करतात, बांध असतात, बांधावरनं काही प्रसंग खेळाडूंना धागापटका होतो, मार लागतो. पण हे उत्कृष्टरित्या ग्राउंड तयार केल्याबद्दल मी मयूरजींचा हार्दिक आभार मानतो, कारण की खेळाडूंना चांगलं पेच देण्यासाठी असं मार्गदर्शन पाहिजे. एवढं बोलून माझं 2 शब्द संपतो. नक्कीच चांगलं मनोगत व्यक्त केलं, जे मैदान उपलब्ध केलं त्याचं देखील कौतुक केलं. पुन्हा जाऊया आपण तिथे समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबत जोडले गेले हव्यातील बुलंदाबाज प्रशांतजी जंगम यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच आदेश पोगळे. इथे आपण पाहतोय की जवळपास 96 धावांचा पाठलाग करतोय गुड्डू इलेव्हन पोफळकर संघ. परंतु जर गुड्डू इलेव्हन पोफळकर संघाचे जे सलामीचे फलंदाज आलेत ना, त्यांनी एकदा फक्त मागे वळून पहा, तुमच्या पाठीमागे तुमचे पाठीराखे किती आहेत आणि त्यांना जर तुम्हाला खुश करायचं आहे ना, तर मात्र या 96 धावा तुम्हाला सहजरित्या बनवाव्या सुद्धा लागतील. त्यासाठी मात्र इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा होताना पाहायला मिळते. परंतु पहिला चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज होतोय.
मात्र आपण पाहतोय तर सुरुवात चांगली केली, चांगल्या पद्धतीचा फटके आलाय जरूर. तसेच या लीगचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सन्माननीय मी विनंती करतोय सन्माननीय प्रथमेशजी सोरगे यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करायचा आहे. आपण आपला वेलात वेल बहुमूल्य वेळ खर्च केला, तिथे आलात त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. पाच चेंडू 7 धावा आपण पाहतो. धावफलकावर स्ट्राईकला आपण पाहतोय निखिल ठमके, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय जरूर. हा चेंडू मात्र आपण पाहिजे चांगला, इथे मात्र झेल सुटला जातोय. निखिल ठमकेला जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा फायदा नक्कीच उचलावा लागेल, कारण पाहतोय तर इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यात 8 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात त्या गुड्डू इडेवन पोफलकर या संघाच्या. येस, इथे मात्र पहिल्याच षटकामध्ये मी तर म्हणेन रोशन सुतारने या सेमीफायनलचा रिझल्ट काय असेल ना ते दाखवून दिलं होतं. पहिल्या षटकामध्ये जवळपास 23 धावा त्याने खेचून आणल्या होत्या निखिल ठमकेच्या या गोलंदाजीवर. परंतु निखिल ठमकेने ज्या चुका गोलंदाजी करत असताना केल्या ना त्या आता मात्र सुधरवायची गरज आहे. इथे मात्र ज्या भन्नाट फॉर्म मध्ये संपूर्ण सीझन त्याने बॅटिंग केली त्याच फॉर्म मध्ये इथे मात्र फलंदाजी करावी लागेल, कारण तब्बल 96 धावांचा पाठलाग करतोय. 8 धावा फक्त धावफलकावर आल्यास अजून देखील 88 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. नक्कीच प्रशांत, इतिहास हा फक्त विजयाचा असतो असा नाही, पराजयाची नोंद सुद्धा इतिहासात होत असते. मात्र त्यामध्ये तुमचा तशा पद्धतीचा विरोध, तशा पद्धतीचा प्रतिकार असणं खूप सारं गरजेचं असेल. प्रतिकार इथे करावा लागेल. 96 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केलं गेलंय आणि जरूर विश्वास आहे की गुड्डू इलेव्हन पोफळकर संघ इथे मात्र कमबॅक करेल. इथे मात्र प्रतिहल्ले जरूर पोफळकर संघाच्या बाजूने येतील अशी अपेक्षा करूया. नक्कीच आपण पाहतोय अपील केलं, अपील लाऊड होतं. या अपील मध्ये उत्साह जादा आणि विश्वास कमी होता. विश्वास हा 3 अक्षरांचा शब्द, मात्र तो जपण्यामध्ये लोकांचं पूर्णपणे आयुष्य निघून जातं. इथे मात्र पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, तो आपण पाहतो होमसाई फायटर्स या संघाकडून. चांगली गोलंदाजी इथे मात्र होमसाई फायटर्स संघाची पाहायला मिळते. यावेळेला मात्र फलंदाज निखिल ठमके बॅक टू द पवेलियन. करणं तितकंसं सोपं नसतं आणि तेच आता मात्र या सेमीफायनल फर्स्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. तब्बल 96 धावांचा पाठलाग करत असताना थोडेसे हातपाय चालवले जात आहेत गुड्डू इलेव्हन पोफळकर संघाच्या बाजूने, परंतु ते कमी पडतील की मात्र 96 धावांपर्यंत त्यांना पोहोचवण्यामध्ये यशस्वी ठरतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर शुभमने स्वतःला पहिल्यांदा चार्ज केला, नंतर आपण पाहिलं तर चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर डिस्चार्ज देखील केला. असेच फटके वारंवार या हवेचा वापर करावा लागेल. हवेची वार्तालाप करणारे फटके तुमच्या माध्यमातून यायला गरजेचं असेल. त्याच फटक्यांची अपेक्षा असणार आहे गुड्डू इलेव्हन पोफळकर संघाच्या संपूर्ण पाठीराखण आणि नो चेंडू आहे. तिथे मात्र अशाच पद्धतीचे काही चेंडू येऊ दे आणि फ्रीच्या चेंडूवर षटकार सुद्धा लागू दे असंच गाराणं मात्र इथे गुड्डू इलेव्हन पोफळकर संघाच्या पाठीराख्यांना घातलं सुद्धा असेल, कारण इथे तुम्हाला जिंकायचं आहे. कारण ही अस्मितेची लढत आहे, ही मात्र प्रतिष्ठेची लढत आहे. निमित्त आहे मेडा प्रीमियर लीग 2025 म्हणजेच MPL. नक्कीच अस्तित्वाची लढाई असेल.
इथे शुभम मौत्रे आपण म्हणतोय आपल्या उपस्थितीची दखल आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्याशिवाय घेतलीच जाणार नाही. इथे मात्र आपण पाहतोय लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड सम सुरेख फटका. तिथे कोणाला तरी रोशन सुतार व्हावं लागेल. त्याच्या पद्धतीची फटकेबाजी केली ना त्याच्याहून पेक्षा चांगली पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल जर हे आव्हान पार करायचं असेल तर. शुभम जाधव आपण पाहतोय मात्र नक्की सुरुवात तशा पद्धतीची केली. संस्कार हरपाल मात्र थोडासा दडपणाखाली असणार आहे. इथे मात्र चांगला फटका मात्र आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि इथे मात्र आपण पाहतोय शंतनू गोवर्धन तिथे असेल. झेल सुटला जातोय. जो फलंदाज आक्रमक ठरू पाहतोय त्या फलंदाजाचा इथे झेल सुटला. या 2 धावांनंतर आपण पाहतो धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23 धावा धावफलकावर. इथे मात्र नक्कीच संघर्ष केला जातोय. प्रतिकार हा करणं खूप सारं गरजेचं असेल. मात्र तशा पद्धतीचे फटके आपण पाहतो. शुभम जाधव प्रत्येक चेंडूवर इथे मात्र आग ओकणारी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय संस्कार हरपाल असेल गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला पुन्हा एकदा तोच फलंदाज शुभम जाधव मात्र शुभ करताना आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू आक्रमण करण्याचा इरादा केला जातोय. झेल सुटला जातोय. पुन्हा एकदा 2 धावांचा झालाय प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण देखील झाल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांकडे आपण पाहतोय 25 धावा धावफलकावर लगावल्या जातात त्या गुड्डू 11 पोफलकर या संघाकडून. इथे मात्र या मॅचचा रिझल्ट तुम्हाला कोणी क्रीडा रसिक सांगेल कारण आताचे क्रीडा रसिक तितकेसे हुशार आहेत. कारण जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक क्रीडा रसिक त्या मॅचचा रिझल्ट आधीच जातो नक्कीच. तर तुम्ही पाहिलं तर 25 धावा धावफलकावर आहे. जवळपास 96 धावांचा पाठलाग जरूर करतोय गुड्डू 11 पोफळकर संघ. अजून देखील 3 षटके येणं बाकी आहेत. 18 चेंडू येणं बाकी असताना तुमच्या बॅट मधून जर यदा कदाचित 9 ते 10 षटकार आले ना तर आणि तरच तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक करू शकाल. आणि ते 10 षटकार मारण्याची क्षमता सुद्धा या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. तितकेसा विश्वास ठेवून आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला इथे मात्र विजयश्री प्राप्त करून द्यायची आहे. प्रशांत येणारे 18 चेंडू आणि तब्बल मला वाटतं 71 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू आणि 71 धावा होऊ सुद्धा शकतात. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं कारण क्रिकेटला म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ. आणि ते का म्हटलं जातं ते वारंवार आपण पाहिलंय. असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं की 30 चेंडूमध्ये 30 ची आवश्यकता असताना दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्ड कप हारेल. परंतु ती किमया भारतीय संघाने साधली सुद्धा होती. तशाच पद्धतीची किमया इथे मात्र गुड्डू 11 पोफळकर संघ साधेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु या एकेरी दुहेरी धावाने तुमचं काही होणार नाहीये. तुमच्या बॅट मधून षटकार चौकारांची आतषबाजी होणं खूप महत्वाचं आहे. कारण पिन ड्रॉप सायलेन्स मात्र गुड्डू 11 पोफळकर संघाच्या डगआउट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. जणू काही 3 ते 4 संघाचे पाठीराखे एका संघाच्या बाजूने तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु थोडस निराश केलंय आपल्या सर्वच खेळाडूने. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळी मात्र मोठे फटके खेळायचे आहेत. प्रयत्न सुद्धा त्यांचे आहेत. परंतु हुशार गोलंदाज आहेत. प्रत्येक चेंडू मात्र वेगळ्या अँगलने आणि वेगळ्या पेसने तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच कारणाने मात्र फटके मारणं तितकंसं सोपं नाहीये. 30 षटक मार्गस्थ असताना धावफलकावर धावा त्या आतापर्यंत 28 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 28 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजा कार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला माहिती आहे एकेरी दुहेरीने फरक पडणार नाही. जर का रोखायचं असेल तर चौकार आणि षटकारापासून या फलंदाजाला आवरावं लागेल सावरावं लागेल. आपण पाहतोय सगळा फटका येतो मात्र एकच धाव इथे आपल्या धावफलकावर ऍड केली पाहायला मिळते. इथे मात्र थोडासा फायदा उचलतील दोन्ही खेळाडू. एक धाव इथे आपण पाहतोय अतिरिक्त स्वरूपाची इथे जमा केली जाईल. या 2 धावानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 30 अशी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत जय भवानी रेवली विपक्ष उचित गडाचे माऊली. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहणार आहोत.
इथे मात्र आपण पाहतोय सुंदर गोलंदाजीचा नमुना नजरांना पेश करतोय तो गोलंदाज आपण पाहतोय ओंकार. 22 स्वरूपाची ते धाव आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या 31 अशी आपल्याला पाहायला मिळते. 31 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी करतोय ओंकार मालुसकर. पहिल्या षटकापासून म्हणजे अगदी पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत सुंदर गोलंदाजी राहिले. एक षटक आपण पाहिलं त्याचं तर तिथे फक्त एक धाव खर्च केली होती आणि 3 फलंदाजांना त्रिफलाचीत केलं होतं. अतिशय चांगल्या दर्जाची चांगल्या धाटणीची गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली आहे. चांगला खेळतो आपण पाहिला. आडवा बॅटने जोरदार प्रहार केला तिथे असेल शंतनु गोवर्धन. चांगलं फील्ड प्रोटेक्शन आपण पाहतोय. एकच धाव पुन्हा धावफलकावर जमा केली जाईल. इथे निश्चितपणे एकेरी दुहेरीने काहीच फरक पडणार नाही हे ओमसाहेब फायटर्स या संघाला नक्कीच माहिती आहे. त्याच्यामुळे थोडस आपण पाहतोय तर मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं जाते. ते शुभम जाधवने आल्यानंतर 2 षटकार लगावल्यानंतर असं वाटलं होतं की थोडासा दिलासा मिळाला आहे. तिथून थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल पण त्यानंतर जर पूर्णपणे शांत केलंय ते दोन्ही फलंदाजांना. मग सौरभ असेल एका साईडला आपण पाहतो शुभम. पुन्हा एकदा आपण पाहतो चांगला फटका तिथे शंतनु असेल. चांगलं फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथे घेतली. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि आपण पाहतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र सौरभ मोरे माघारी परततोय. कम ऑन डिझो. त्याला आज माहिती आहे की आपली बॅट तितकीशी बोलत नाहीये. आपला फॉर्म तितकंच आपल्या सोबत नाहीये. असं असताना सुद्धा 12 चेंडू मध्ये 63 धावा गणेश यादवच्या बॅट मधून येतील का? आणि इथे मात्र संपूर्ण आशा आकांक्षांना मात्र ध्वस्त करून त्रिफळाचीत करून गणेश यादव
विकेट पडल्यानंतर टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल. थोडस फास्ट घ्या, कारण जवळपास सामना तुमच्या बाजूने आहे. असं असताना जर तुम्ही फील्ड सेटिंग साठी जर जास्तीचा वेळ घेत असाल तर ते चुकीचं दिसतं. येस, मॅच चालू होते. ज्या वेळेला डॉट चेंडू येतोय आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल. बाद. कोणती टीम मीटिंग घेऊ नका, लगेच नवीन फलंदाज पाठवा. विनंती असेल, जो फलंदाज बाद झालाय त्यांनी बाहेर गेलं तरी चालेल आणि नवीन फलंदाज लगेच या. शंतनू गोवर्धनच्या प्रत्येक विकेटसाठी प्रतुल गोवर्धने यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. चला फास्ट या, फास्ट या. पोपळकर संघाचा फलंदाज, नवीन फलंदाज, थोडस फास्ट या. फ्रँजेलो मॅथ्यूज हा एक असा खेळाडू होता, त्याला मात्र टाइम आउटच्या कारणाने मात्र बाद दिलं होतं. असं मात्र MPL मध्ये आपलं होऊ देऊ नका. प्रणव खांडेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ट्रॅकवर शंतनू गोवर्धने पुन्हा एकदा. चला थोडस फास्ट घ्या शंतनू. या वेळेला मात्र डॉट चेंडू येतोय. राज तिटे यांच्याकडून सुद्धा शंतनू गोवर्धनेसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येते. मात्र 9 चेंडू आणि जवळपास 63 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 63 धावा. यावेळेला मात्र वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. येस, आणि औचितगडचे मावळे आपण लगेचच आपली प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ज्या वेळेस या षटकातील शेवटचा चेंडू पडेल या वेळेला सुद्धा डॉट चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज शंतनू. यावेळेस सुद्धा डॉट चेंडू. शेवटचा एक चेंडू आहे. या वेळेला सुद्धा डॉट चेंडू. जर वाईट आला नसता तर मात्र इथे मेडन ओव्हर सुद्धा झाली असती शंतनू गोवर्धने याची, परंतु चांगली गोलंदाजी, फक्त 1 धाव दिली आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. कोणती टीम मीटिंग न घेता मात्र शेवटचं षटक हाताळून घ्या. उपकार या गोलंदाजाला मात्र निमंत्रित केलंय गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे 6 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 62 धावांचं भलं मोठं आव्हान. पहिला षटकार आलाय, ते मात्र थोडस धावा कमी करण्याचा प्रयत्न प्रणव खांडेकरचा तुम्हाला पाहायला मिळतोय.
मात्र स्लोअर वन प्रणवला चेंडू समजला सुद्धा नाही. ते मात्र डॉट चेंडूची सांगता होती आणि धाव चेंडू. ते मात्र पहिली सेमी फायनल कोणत्या संघाच्या बाजूने जाणार हे मात्र ऑप्शन पासून चर्चेनं उधाण आलं होतं, परंतु पहिली सेमी फायनल जिंकून पहिला संघ जवळपास ठरलाय तो ओमसाई फायटर्सचा. यावेळी मात्र मोठा फटका आणि ते मात्र ड्रॉप आणि ते मात्र विकेटच्या उत्कृष्ट गोलंदाजच्या शर्यतीमध्ये ओमकार होता, त्याला विकेट मिळणं गरजेचं होतं. असं असताना मात्र क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप करून चेंडू सरळ गेला तो सीमा रेषापार 6 धावांसाठी. अजून देखील या षटकातील 3 चेंडू बाकी आहे. या वेळेला सुद्धा मोठा फटका आणि अजून एक षटकार. फक्त 2 चेंडू बाकी आहेत. संभव विशाल